सिलेंडर मधून जो ऑक्सिजन मास्क मध्ये ऑक्सिजन येत होता तो ब्लॉक झाला. अच्छा. आणि तो पाईप पाण्यामध्ये फुटला. अरे बापरे. हा. पाण्यामध्ये फुटल्यानंतर मला येणारा जो ऑक्सिजन होता तो येणं बंद झालं आणि मी खाली 20 मीटर मध्ये होतो. ओके. म्हटलं आता आपण संपलो. कारण पाण्यामध्ये असं नाही की तुम्ही पटकन वर येऊ नाही. शकता. हा. कारण एकदम तुम्ही वर आला तर तुम्ही कान तुमचं ब्रेन हॅमरेज होऊ शकतं, कान फुटू शकतात. हा, हा. सगळं तो प्रेशर एवढं असतं तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप यायला. 5-5 मिनिटाचं ब्रेक घेऊन वर यायला लागतं. हम्म, हम्म. तर जसं तो फुटला आणि ऑक्सिजन यायला मला बंद झालं तर मग म्हटलं आता संपलो आपण काहीच नाही. आणि लकीली माझ्यासोबतचा जो बडी होता तो लांब गेला होता फिश बघण्यासाठी. तर ट्रेनिंग दिलेलं असतं तुम्हाला की अशा घटना घडल्या तर कसं फेस करायचं. बरोबर. आणि तिथे असं नाही की कुठेतरी सपोर्ट दिला, कोणातरी आवाज दिला, काहीतरी दिला तो लगेच आला. त्याला वेळ लागतो. तर जसं मला मी थोडं म्हणजे माझ्या शरीरातल्या काही जे ऑक्सिजनचे कण होते म्हणजे असे करत करत काही सेकंद काढले आणि मी थोडंसं सेल्फ कंट्रोल ठेवलं. हो, हो. आणि थोडंसं लगेच मग तो आवाज झाल्यामुळे तो बडी पटकन आला आणि त्यांनी मला त्याच्याकडे एक एक्स्ट्रा मास्क होत त्यांनी मला तो दिला. हा. आणि दिल्यानंतर मग मी वर आलो.